अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार. तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू अशा आपल्या गुरुचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया. चला तर मग आज आपला विषय आहे घटस्थापना. 15 तारखेला घटस्थापना होत आहे. आपण घटस्थापना करण्याच्या अगोदर काही वस्तू आपल्याला ठेवायच्या आहेत, ते मी सांगणार आहे. पण बघा, तुमच्या जीवनामध्ये कोणत्या समस्या असेल की तुम्ही खूप अडचणीत आहात, तुमचं मनासारखं घर होत नाही आहे, तुम्हाला तुमचं व्यवसाय चालत नाही आहे, तुम्हाला मनासारखी नोकरी भेटत नाही आहे, तुमच्या घरामध्ये खूप काही पैशाची तंगी आहे, पैसे येण्याचे मार्ग भेटत नाही आहे, तर अशा वेळेस आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत. आणि तुम्हाला ज्या सेवा सांगणार आहे, मी पण ते सेवा करणार आहे. आणि मी गेल्या वर्षी पण ही सेवा केली होती. ह्याचं खूप छान रिझल्ट मला भेटलेला आहे. आणि ही सेवा आपल्याला घटस्थापनाच्या दिवशी करायची आहे. बघा, कोणतीही सेवा करताना आपल्या मनामध्ये भाव हवा आहे, विश्वास हवा आहे आणि श्रद्धा हवी आहे. आपण कोणतीही सेवा करत असतो तेव्हा आपण श्रद्धेने, भावनेने केले तर त्याचे 1000 गुण पटीने त्याचे फळ प्राप्त होतात. आपण जर भावना नसेल, आपण करायचं आहे म्हणून जर केला तर आपल्याला कोणत्याही सेवाचे कोणतेही फळ भेटत नाही. म्हणून आपण कोणतीही सेवा करण्याच्या अगोदर आपल्याला विश्वास हवा आहे आणि आपल्या मनामध्ये भाव हवा आहे. मग आता समजा तुमच्या घरामध्ये घटस्थापना करत नसाल, म्हणजे तुमच्या गावाला घट असेल, तुम्ही नोकरीच्या बद्दल तुम्ही जर दुसऱ्या शहरी राहत असाल, तरीही पण काय करतात लोक की एक अखंड दिवा लावत असतात आणि एक घट म्हणजे नारळाचे मंगल कलश स्थापना करून अखंड ज्योत प्रज्वलित करत असतात. आणि समजा तुमच्याकडे जर घटस्थापना करत असेल तरीही पण ही सेवा आपल्याला करायची आहे. आणि घटस्थापना तुम्ही करत नसाल, तुम्ही अखंड दीप करत असाल, तरीही पण आपल्याला सेवा करायची आहे. सेवा आहे ही साधी आहे, सोपी आहे, जास्त काही आपल्याला खर्च लागणार नाही, पण आपल्या श्रद्धेने, भावेने ही सेवा करायची आहे. बघा, आपल्याला काय करायचं आहे. 2 विड्याचे पानं घ्यायचे आहेत. आपण घटस्थापना करतो ज्या पाटावरती आपण घटस्थापना केलेलं आहे, त्या पाटाच्या उजव्या बाजूला आपल्याला 2 विड्याचे पानं ठेवायचे आहेत. विड्याचे पानं ठेवून त्याच्यावरती 2 लवंग आणि 1 विलायची आणि थोडीशी एक थेंब आपल्याला त्याच्यावरती मध ठेवायचं आहे. मग ते आपल्या आई भगवतीला च्या समोर अर्पण करायचं आहे. आणि अर्पण करून आपली जे काही इच्छा आहे आई भगवतीला सांगायचं आहे की ही सेवा आपण कशासाठी करताय, काय आपल्याला धनाची खूप कमतरता आहे, धन आपल्याकडे येत नाही आहे, आपला व्यवसाय चालत नाही आहे किंवा आपल्या मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही आहे, तर ही वस्तू ठेवून आपल्याला रोज आई भगवतीची सेवा करायची आहे, विनंती करायची आहे आणि दररोज ही वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे. मग बघा, हे जे वस्तू आहे लवंग आणि इलायची, हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. आणि कोणत्याही माता लक्ष्मीच्या सेवामध्ये लवंग आणि विलायची अर्पण केली जाते. आणि होम हवनमध्ये सुद्धा आई भगवतीला लवंग विलायची अर्पण केली जाते. तर आई भगवतीला अत्यंत प्रिय म्हणजे लवंग आणि विलायची आहे. म्हणून ह्या आई भगवतीला अर्पण करायची आहेत ह्या वस्तू. मग ह्या वस्तू आपल्याला किती दिवस ठेवायचं आहे, तर ही वस्तू आपल्याला 9 दिवस तिथेच ठेवायची आहे. आपल्याला रोज बदल करायची नाही. आणि त्याच जे आपण पहिल्या दिवशी ठेवलेली आहे तेच दररोज आपण त्याच्यावरती पाणी फिरून आई भगवतीला अर्पण करायचं आहे. मग आपण जे काही मंत्र, स्तोत्र, सेवा, दुर्गा सप्तशतीचे पाठ आणि तसेच आपण जे काही आपल्या कुलदेवीचे मंत्र, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, माता लक्ष्मीचे मंत्र यथाशक्ती तुम्ही करता. आणि त्याचबरोबर श्रीयंत्रावर कुंकुमार्जन करता, माता लक्ष्मीच्या श्रीसूक्ताचा अनुष्ठान करता. म्हणजे जे काही तुम्ही सेवा करता ती सेवा त्या लवंग आणि विलायची ती सुद्धा मंत्रित होत असते आणि ती चार्ज होत असते. मग आपल्याला काय करायचे, शेवटच्या दिवशी आपल्याला ज्या दिवशी आपण घट हलवतो
त्या दिवशी आपल्याला तीही पण वस्तू हालून म्हणजे उचलून घ्यायची आहे आणि ते तसंच आपल्या तिजोरीमध्ये बांधून ठेवायची आहे. एका पुडीमध्ये किंवा लाल कपड्यामध्ये बांधून ठेवायची आहे आणि पुढच्या घटस्थापनेपर्यंत ती वस्तू आपल्या तिजोरीतच, जिथं आपण पैसा ठेवतो तिथेच ठेवायचा आहे. आणि बघा ही अशी सेवा केली तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होत असते. धन येण्याचे मार्ग मोकळे होतात. हे म्हणत नाही की तुम्ही मेहनत करू नका. आपण जी काही सेवा करतो त्याचबरोबर मेहनत पण तेवढीच आपल्या गरजेची आहे. मेहनतीबरोबर आपल्याला देवी शक्तीची सुद्धा आपल्याला कृपा लागते. म्हणून आपण ह्या देवी शक्तीची सेवा आपण करत असतो. तर ही अत्यंत प्रभावशाली सेवा आहे. ही सेवा तुम्ही चुकू नका. आवर्जून ही सेवा तुम्ही करा आणि ह्याचे खूप छान रिझल्ट आहेत. आणि ही सेवा कुणीही पण करू शकतात. समजा आता पुरुष पण करू शकतं आणि स्त्री पण करू शकते. पण ही ज्या काही आपण आई भगवतीची, कुलदेवीची जी सेवा करत असतो ती सेवा घरच्या कुलस्त्रीनेच करावं असं शास्त्रामध्ये नेम आहे. ज्या कुलस्त्री आहेत घरामध्ये त्यांनीच आई भगवतीची सेवा केली पाहिजे. आता आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असतो तेव्हा पण काही दुर्गा सप्तशती पाठ करण्याचे नियम आहेत. ते माझं व्हिडिओ येणारच आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा. असे केल्याने काय होईल बघा, जे काही माहिती मी तुम्हाला सांगेल ती सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ज्या काही हे आता घटस्थापना झाली की आपण देवी आई भगवती दुर्गा मातेची कोणकोणती सेवा करावी, आपल्या जीवनातल्या कोणत्याही समस्यावर आपण आई भगवतीची सेवा केली तर आपल्या घरामध्ये कोणतेही काही अडथळे येत नाही. जसे पितृ आपल्या घरावरती त्यांची अवकृपा झाली तर आपल्या कोणत्याही कार्यामध्ये अडथळे येतात. तसेच जर आपली कुलदेवी आपल्या घरावर नाराज असेल, आपल्याकडून त्यांची सेवा जर घडली नसेल तर आपल्याला आपल्या कुलदेवीची सुद्धा कृपा आशीर्वाद प्राप्त होत नाही. म्हणून आपण कुलदेवीची सेवा आवर्जून करायची.